भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि काचे काने गुणदोष मना नाणे तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेची ते वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा भंग आहे. या भंगातून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या भेटीचा साधा सोपा उपाय सांगितला. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुला देव पाहिजे असला तर बाबा हा सोपा उपाय करून पहा असं तुकाराम महाराजांनी या भंगातून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे देवाच्या भेटीचा उपाय सांगतात आणि तोही सोपा उपाय सांगतात असं या भंगातले चिंतन आपल्याला करता येणं शक्य आहे बरं का. आता देवाच्या भेटीचा उपाय तुकाराम महाराजांनी सांगितला. ज्याला कोणाला देवाच्या भेटीची अपेक्षा असेल त्यानं तो उपाय करावा. असं जर कोणी म्हणलं आम्हाला काही देवाच्या भेटीची गरज नाही, आम्ही देवाच्या भेटीची इच्छा करत नाही, आम्हाला देवाच्या भेटीच्या उपायाची काही आवश्यकता नाही, असं जर कोणी म्हणत असलं तर त्याला उत्तर असं आहे की बाबा देवाची भेट जरी नको म्हणत असला तरी जगात सुख नको म्हणणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल सर्व प्राण्यांच्या इच्छेचा विषय जर आपण पाहायला लागलो तर सुखम सर्वाय रुच्यते. शास्त्रकारांनी वर्णनच असं केलं की सुख सर्वांना आवडणारं आहे, सर्वांना आवडतं बरं का. 84 लक्ष योनीपैकी कोणत्याही योनीमध्ये जीव जन्माला जरी आलेला असला तरी त्याला आवडणारी गोष्ट जर आपण विचारात घ्यायला लागलो तर सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. आणि सुखाची अपेक्षा आहे याचाच अर्थ परमात्म्याची अपेक्षा आहे. सुख आणि परमात्मा दोघे वेगळे आहेत असं समजायचं कारण नाही बरं का. कोण सुख नको म्हणतो? जगात सगळ्या प्राण्यांच्या इच्छेचा साधारणपणे विषय काय आहे याचा विचार करून संक्षेप शारीरकाराने एक चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे बरं का. इह जगती सर्व एव जंतु निरतिशयम उत्तमम सुखम ममास्तु उपरमतु तथोपघात रूपम विषयज दुःखमिति स्पृहां करोति. इह जगती सर्व जंतु स्पृहां करोति. या जगामध्ये सर्वच्या सर्व जीवांना अशा पद्धतीची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? सर्व एव जंतु निरतिशयम उत्तमम सुखम मम असतो इति स्पृहां करोति. निरतिशय आणि उत्तम असं सुख मला असावं अशी जगात सर्व प्राण्यांची इच्छा आहे. आणि उपरमतु तथा उपघात रूपम विषयज दुःखम. प्रतिकूल विषयाचा इंद्रियाशी संयोग होण्याने निर्माण होणारी प्रतिघात रूप असणारी जी दुःख नावाची संवेदना आहे ती नष्ट झाली पाहिजे अशी दुसरीही इच्छा आहे. विठ्ठल मला
दुःख असावं असं म्हणणारा एकही प्राणी जगामध्ये अजून जन्माला आलेला नाही, असंही वर्णन संतांनी शास्त्रकारांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख असावं अशी एकाचीही इच्छा नाही, मला दुःख नसावं आणि मला सुख असावं अशी सर्व प्राण्यांची इच्छा आहे. आणि दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्तीची इच्छा म्हणजे परमात्मा प्राप्तीचीच इच्छा आहे, असं चिंतन शास्त्राने त्या संदर्भात केलेलं आहे बरं का. देव आणि सुख एकाच वस्तूची दोन नावं आहेत. कोणी त्याला सुख म्हणतो, कोणी त्याला देव म्हणतो. भक्तांनी त्याला देव नाव ठेवलं आणि सामान्य संसारी जीवाने त्याला सुख नाव ठेवलं, म्हणून सुख वेगळं आहे देव वेगळा आहे असं समजायचं कारण नाही बरं का. एकाच वस्तूच्या बद्दल दोन नावं ठेवून भांडत बसणारी माणसं जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक जुन्या काळातलं मोगलाईतलं उदाहरण सांगतात बघा. काय झालं म्हणे, एका माणसाला अशी काही गरज होती, थोडेसे पैसे त्याला पाहिजे होते, म्हणून हा माणूस पैसे मागायकरता कुठेतरी मित्राकडे जावं, मित्राकडून आपण थोडेसे पैसे उसने घ्यावेत अशा विचारानं रस्त्यानं निघाला. समोरून त्याचा एक श्रीमान मित्र चाललेला त्याला भेटला. दोघांचा रस्त्यामध्येच भेट झाल्याच्या नंतर नमस्कार चमत्कार झाला. नमस्कार झाल्याच्या नंतर यानं विचारलं म्हणे, बाबा मी तुझ्याकडेच निघालो होतो, तू रस्त्यावर भेटलास, हा नाहीसे चांगलं झालं म्हणे. आता आपण दोघं जण घरी जाऊन, मला काही गरज आहे, मला थोडेसे पैसे पाहिजे, तुझ्या घरी गेल्यानंतर मी तुला पैसे मागेन. त्यानं सांगितलं किती पैसे पाहिजे. श्रीमान मनुष्य होता, जुना काळ होता, खिशामध्ये त्याच्या 100 रुपयाचं बंडल होतं, एक रुपयाचे 100 नोटा त्याच्या खिशामध्ये होत्या. त्यानं विचारलं, बाबा तुला किती पैसे पाहिजे सांग म्हणे. यानं सांगितलं, म्हणलं मला 60 रुपयाची गरज आहे. आता 60 रुपयाची गरज आहे, मागणारा माणूस म्हणतो मला 60 रुपये पाहिजेत. श्रीमंताच्या खिशामध्ये 100 रुपयाचं बंडल आहे, पण त्याला 100चं बंडल आहे एवढंच माहिती आहे, 60 म्हणजे काय त्याला ठाऊक नाही. त्याचं गणित होतं 20च्या परिभाषेमध्ये बरं का. 20 रुपयाचे गठ्ठे करायचे आणि त्या 20च्या भाषेमध्ये गणित मोजायचं. 20 म्हणजे एक 20चा गठ्ठा केला की त्याला 1 म्हणायचं. 40 रुपये 20चे 2 गठ्ठे केले की त्याला 2 विसा म्हणायचं. 20चे 3 गठ्ठे केले की त्याला 3 विसा म्हणायचं. 4 विसा आणि मग 5 विसा झाले की 100 होतात. एवढं त्याचं गणित होतं. आणि असं गणित असलेला माणूस श्रीमान असल्यामुळं खिशामध्ये 100 रुपये घेऊन निघालेला आणि या माणसानं 60 रुपये मागितल्याबरोबर त्यानं मित्रच आहे या भावनेनं त्याने काय केलं, खिशातलं बंडल काढलं आणि त्याच्यासमोर ठेवलं. म्हणे, बाबा तुला लागतील तेवढे पैसे काढून घे, बाकीचे पैसे मला दे. कारण त्याच्यासमोर 60 रुपये मोजता येत नाही, ते सांगता येत नव्हतं ना, म्हणून त्यानं ते बंडल काढून दिलं. त्यानं ते बंडल घेतलं, बरोबर 60 रुपये काढून घेतले, उरलेले 40 रुपये मित्राकडे परत गेले. दोघे आपल्या आपल्या घरी निघून गेले. त्याचं काही काम होतं ते त्यानं करून घेतलं आणि घरी गेल्यानंतर या श्रीमान मित्रांनी आपल्या खिशात उरलेले पैसे जे आहेत त्याचे 20चे 2 गठ्ठे केले. 40 रुपये झाले, 20चे 2 गठ्ठे झाले आणि 2 विसा त्याच्याजवळ उरल्यानंतर तो म्हणायला लागला, माझ्या मित्रांनी माझ्याजवळून 3 विसा काढून घेतलेल्या आहेत आणि 2 विसा आता माझ्याकडे शिल्लक राहिल्या. 100 म्हणजे 5 विसाना, मग 2 विसा शिल्लक राहिलेले आहेत, याचा अर्थ त्यानं 3 विसा काढून घेतलेले आहेत. आता 3 विसा माझ्या मित्राकडून मला येणं आहे. त्यानं उसणे म्हणून पैसे घेतलेले, तो व्याज वगैरे काही देणार नाही असा विचार करून हा शांत राहिला. पुढे 4-6 महिन्यांनी पुन्हा या दोघांची गाठभेट झाली. याच्याजवळ पैसे आले, हा परत द्यायला निघाला आणि निघाल्याच्या नंतर रस्त्यात पुन्हा गाठभेट झाली आणि त्यानं सांगितलं, मी तुझ्याकडेच निघालो होतो, कशाला, तुझे पैसे परत करायला. हे घे म्हणे, मी तुझे पैसे असताना परत करणार. यानं विचारलं, किती रुपये परत करतोस तू, परत केलेले पैसे किती आहेत असं म्हणल्याबरोबर त्या मित्रानं सांगितलं, बाबा मी तुझ्याजवळून 60 रुपये घेतले होते, उसणे म्हणूनच मागितले होते, व्याज वगैरे देण्याचा काही प्रश्न नाही, त्याच्यामुळे मी तुला 60 रुपये परत करायला लागलो. यानं त्याला सांगितलं, खबरदार म्हणला, असं खोटं बोलून चालत नाही. माझ्याजवळून बेटा म्हणजे तू 3 विसा काढून घेतल्या आणि आता देताना मला काही 60 रुपये परत करतोस का म्हणे. जे भांडण लागलं महाराज, याला 60 म्हणजे 3 विसा असतात हे कळेना आणि त्याला 3 विसा म्हणजे 60 असतात हे कळेना बरं का. तुम्हाला आम्हाला कळतं ते, पण त्या दोघाला कळालं नाही, त्याला मी काय करू. दोघात भांडण लागलं. हा म्हणायला लागला, मला 3 विसा तुझ्याकडून येणं आहे. तो म्हणायला लागला, 3 विसा वगैरे मला काही माहिती नाही, मी तुझ्याजवळून 60 रुपये घेतले, मी प्रामाणिक आहे, मी तुला 60 रुपये परत करणार आहे, 60 रुपये मी आणलेलेत घे. हा म्हणतो मी 60 रुपये देणार, तो म्हणतो मी 3 विसापेक्षा 1 पैसाही कमी घेणार नाही. दोघांचं जे भांडण लागलं, रस्त्यानं जाणारा त्यांचा एक दुसरा समजूतदार मित्र होता, त्या मित्राने त्यांचं भांडण ऐकलं. दोघं सज्जन आहेत, दोघांचं भांडण लागलं. काय भांडण आहे त्यानं थोडंसं लक्ष देऊन पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आला प्रकार काय चाललाय तो, आणि तो प्रकार लक्षात आल्याबरोबर त्यानं सांगितलं, म्हणे बाबा तुमच्या दोघात भांडण लागलंय ना. दोघांमध्ये तो झाला आणि त्याला विचारलं, म्हणे बाबा तुला किती देणं आहे, तो त्याचे पैसे किती देणार आहेस. त्यानं सांगितलं, माझे 60 रुपये मी याच्याकडून घेतलेले होते, मी याला 60 रुपये परत करणार. याला विचारलं, तुला किती पाहिजेत बाबा पैसे. त्यानं सांगितलं, मला 3 विसा पाहिजेत. म्हणलं, यानं 3 विसा माझ्याकडून घेतल्या आणि आज 60 रुपये देतो म्हणतो, मी 3 विसापेक्षा 1 पैसा कमी घेणार नाही. दोघांचं भांडण त्यानं ऐकलं. या मित्राला सांगितलं, इकडं आण बरं, तुला द्यायचे असतील तेवढे पैसे इकडं आण. त्यानं 60 रुपये त्याला दिले आणि 60 रुपये दिल्याबरोबर
या श्रीमान मित्राच्या हातामध्ये त्यानं ठेवून दिले. त्याला सांगितलं मोजून बघ बरं बाबा. मोजून बघ म्हटल्याबरोबर तो खाली रस्त्यात बसला. 20-20चे 3 गठ्ठे केले आणि 60 रुपयाचे 3 गठ्ठे झाल्याबरोबर म्हणायला लागला बरोबर आले म्हणलं पैसे माझे. आता माझे पैसे बरोबर आले म्हणल्याबरोबर त्याला नवल वाटायला लागलं. माझ्या मित्रानं समोरच्या मित्राकडून 60 रुपये घेतले, माझ्या हातात जशीच्या तशी ठेवले, बरोबर 3 विसा निघाले. म्हणलं आता 60 रुपये घेऊन 3 विसा देण्यामध्ये काही नवल घडलं का हो? नवल घडायचं काही कारण आहे का? 60 रुपये त्याचंच नाव आहे आणि 3 विसा त्याचंच नाव आहे. पण 60 रुपये म्हणजे 3 विसा आणि 3 विसा म्हणजे 60 रुपये हे माहिती नसल्यामुळे दोघात जसं भांडण लागलं तसं सुख त्याचंच नाव आहे, देव त्याचंच नाव आहे. हे एकाच तत्वाचं 2 प्रकारचं नाव आहे हे माहिती नसल्यामुळे भांडण लागतं. विठ्ठल विठ्ठल. सुखाचं नाव आपल्याला पाहायला सापडतं. वेदांतामध्ये उपनिषदाचा विचार करा तुम्ही. विज्ञानम आनंदम ब्रह्म. आनंद रूप असलेलं ते ब्रह्म आहे. सुखम अस्य आत्मनः रूपम. सुख आत्म्याचं रूप आहे. अशा पद्धतीची भाषा अनेक ठिकाणी शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडते बरं का. संतांनी सुद्धा सुख आणि परमात्मा वेगळा अशी भाषा वापरलेली नाही. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखे ते. सुखरूप ऐसा तुझे कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखे. माझ्या पांडुरंगा सारिखे. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. पांडुरंगा सारिखे ते. माझ्या पांडुरंगा सारिखे. ऐसे तुझे कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखे ते. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. माझ्या परमात्मा पंढरनाथासारखं दुसरं सुखरूप तत्व आहे का सांगा. अनेक ठिकाणी संतांनी परमात्म्याचं वर्णन करत असताना सुखरूप, सर्व सुखाची आगर, बापर खुमादेवीवर अशा पद्धतीची भाषा संतांची आहे. आता हे सर्व सुखाची आगर, बापर खुमादेवीवर, सर्व सुखाची आगर, म्हणे नर हरी सोनार, ही सगळी वचनं पहा. किंवा सर्वही सुखाची हा जोडला आगर व हे निळोबरायचं वचन पहा. सुखम अस्य आत्मनः रूपम विज्ञानम आनंदम ब्रह्म ही उपनिषदाची वचनं पहा. याच्यातून लक्षात काय घ्यायचंय, सुख आणि परमात्मा या 2 गोष्टी वेगळ्या नाही. त्यालाच सुख म्हणायचं आणि त्यालाच परमात्मा म्हणायचं. आता एखादा निरीश्वरवादी मनुष्य ऐका, ज्याला ईश्वर मानायचा नाही, ज्याला देव मानायचा नाही, असा मनुष्य मला देव नको जरी म्हणत असला तरी सुख नको म्हणतो का सांगा. विठ्ठल म्हणणारा एखादा मनुष्य देवाला मानायला तयार नाही असा नास्तिक आहे, अभाविक आहे, अभावना त्याच्या चित्तामध्ये आहे. अशा अवस्थेमध्ये तो देव नको म्हणेल. पण देव नको म्हणणाऱ्या सुद्धा त्या माणसाला विचारा बाबा सुख पाहिजे की नाही. तो म्हणतो मला सुख पाहिजे. आणि सुख पाहिजे म्हणतो याचाच अर्थ दुसऱ्या परिभाषेमध्ये त्याला देव पाहिजे आहे असा होतो. म्हणजे देव पाहिजे म्हणलं काय आणि सुख पाहिजे म्हणलं काय. देव नको म्हणणाऱ्या माणसाला सुद्धा सुखाची अभिलाषा आहे. याचा अर्थ देवाचीच अभिलाषा आहे असं आपल्याला करता येतो बरं का. म्हणजे सुख पाहिजे असेल म्हणजेच देव पाहिजे असेल तर काय साधन करावं याचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेला आहे बरं का. सुखाच्या प्राप्तीचं साधन महाराज सांगतात, देवाच्या भेटीचा उपाय सांगतात. आता सुखाची प्राप्ती व्हावी असं मनुष्याला वाटतं खरं, पण या सुखाच्या प्राप्तीकरता देव भेटून घ्यावा हे माणसाला कळत नाही. इतरत्र मनुष्य भटकत राहतो. विठ्ठल विठ्ठल. सुखाच्या प्राप्तीकरता इतरत्र भटकण्यामध्ये सुखाची प्राप्ती त्याला होत नाही बरं का. वर्णन संतांनी याचीही केलेली आहेत बरं का. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्ने नाही केला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला.
क्षण एक मुक्ती यत्न नाजेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाशील पावला हिंडता दिशाशीन पावला हिंडता दिशाशील पावला हिंडता दिशाशील पावला हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे सहित नेनती कोणे माझे सहित नेनती कोणे हे सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा सिन पावला माया व्यक्तीला जीव माझा सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती असराही गेला दिशा सिन पावला माया व्यक्तीला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिण पावला माया वेष्टीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला सगळी सुख आपल्याला प्राप्त व्हावीत किंवा सर्व सुख रूपे सर्व सुख आपल्याला प्राप्त व्हावं अशा आशेमध्ये जन्म जातो पण जन्म असा जरी जात असला तरी केलेल्या प्रयत्नामध्ये क्षण एक मुक्ती यत्न नाही केला एक क्षणभर सुद्धा मोक्षासाठी प्रयत्न देवाच्या भेटीसाठी प्रयत्न केला जात नाही अर्थ काय सर्व सुखाची अभिलाषा अंतःकरणात आहे पण देवाच्या भेटीकरता क्षणभरही मनुष्य प्रयत्न करत नाही मग त्याला सुखाची प्राप्ती व्हायची कशी महाराज जे भेटाय करता जे साधन केलं पाहिजे ते साधन न करता अन्यत्र जर जीव भटकत राहिला तर त्याला सुखाची प्राप्ती होईल का सांगा विषयामध्ये मनुष्याचं सुख शोधणं चालू असतं बरं का युष्मत प्रत्यय गोचर म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी जे विषय सांगितले त्यांच्यामध्ये जर आपण सुख शोधायला लागलो तर ते मिळण्याची कधीच शक्यता नाही विठ्ठल असे आत्मनः रूपम शास्त्राने सांगितलं की सुख हे आत्म्याचं रूप आहे अनात्म पदार्थाचं ते रूप नाहीये अस्मत् प्रत्यय गोचरामध्ये सुख आपल्याला शोधता येणार आहे युष्मत प्रत्यय गोचरामध्ये सुख शोधता येणार नाही पण जीवाचं असं चाललंय सुख शोधायचं ते विषयामध्ये सुख शोधणं जीवाचं चालू आहे आता विषयातून त्याला सुख प्राप्त होणं शक्य आहे का याचा जर विचार आपण केला तर विषय शब्दाची व्युत्पत्ती श्रीधराचार्यांनी अशी दिली विसिनवंती अवबध्नंती इति विषया जे विसिनवंती त्या विषयाची व्युत्पत्ती सांगितली जे बांधून टाकणार आहेत अवबध्नंती बांधून टाकणं म्हणजे बंधन निर्माण करणं हा ज्यांचा गुण आहे त्याला म्हणायचं विषय आता विषय म्हणजे बांधणारा असा जर विषय शब्दाचा सरळ सरळ अर्थ असेल तर तो विषय आपल्याला बांधतो म्हणजे सुख देतो असं म्हणता येईल का बोला विठ्ठल विठ्ठल रवी विषयी सुख आहे हे बोलण्याचे सारखे नव्हे तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझे ज्ञानोबराने हे चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे विषयामध्ये सुख आहे असं बोलणं सुद्धा योग्य नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी चिंतन केलं बरं का विषयभोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परी काय की जे मूर्ख नसेविता नसरे विषयाच्या भोगात प्राप्त होणारे सुख हे साध्यंत दुःख आहे असा विचार ज्ञानोबारे सांगतात बरं का विषयाचे सम सुख बेगळाची बाहुली विषयाचे समा सुख बेगळाचे बाहुली विषयाचे समसुख बेगळाची बाहुली विषयाचे समसुख बेगळाचे बाहुली अभ्राची सावली जाईल अभ्राचे सावले जाईल अभ्राची सावले
समसुख वेगळाची बाहुली अभ्राची सावली जाईला राया अभ्राची सावली जाईला राया विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अभराची सावली जाईल रया. विषयाच्या संबंधात प्राप्त होणाऱ्या सुखाला ज्ञानोबरांनी दोन दृष्टांत दिले. हे कसं आहे? विषयाचे समसुख बेगडाची बाहुली हा एक दृष्टांत आहे आणि अभराची सावली हा दुसरा दृष्टांत आहे बरं का. बेगडाची बाहुली दिसायला सुंदर जरी असली तरी असायला सुंदर नाही. त्याप्रमाणे विषयामध्ये दिसायला जरी सुख असलं तरी असायला सुख नाही. बेगडाची बाहुली दोन पद्धतीने केली जाते पहा. एक शेणाची बाहुली करायची आणि त्याच्यावर बेगड चिकटवायचं हा एक प्रकार आहे, किंवा नुसतं बेगड फुगवून केलेली एक बेगडाची बाहुली आपल्याला पाहायला सापडते. कोणत्याही बेगडाच्या बाहुलीच्या ठिकाणी दिसायला सौंदर्य असलं तरी असायला सौंदर्य आहे असं आपल्याला विचार करता येत नाही. शेणावर बेगड चिकटवून केलेल्या बाहुलीला पाहून सुंदर म्हणून कोणी हात लावायला जर गेला, हात लावल्याबरोबर बेगड चिकटून येतं हाताला आणि शेण उघडं पडतं, सौंदर्य नाही. आणि फुगवलेलं बेगड जर असलं त्याची बाहुली केलेली असली, हात लावल्याबरोबर चुरगळा होते आणि त्याच्यामध्ये सौंदर्य राहत नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. बेगडाची बाहुली दिसायला सुंदर असायला सुंदर जशी नाही, त्याप्रमाणे विषयामध्ये दिसायला सुख आहे असायला सुख नाही. दुसरा दृष्टांत ज्ञानोबरांनी दिला, अभराची सावली जाईल रया. अभराची सावली म्हणजे आकाशात मेघ आल्याच्या नंतर निर्माण झालेली जी सावली आहे ना, ही सावली दिसायला जरी सावली असली तरी सावलीचा शीतलतेचा परिणाम देणारी आहे का याचा विचार करा. झाडाची सावली शीतलता देणार आहे, छत्रीची सावली शीतलता देणार आहे, पण आकाशामध्ये जर आभाळ आलं, मेघ जमा झाले आणि त्याच्यानं जर सावली निर्माण झाली तर निर्माण झालेली सावली नुसत्या सूर्याच्या तापापेक्षा अधिक ताप देणारी असते. आकाशामध्ये नुसतं सूर्य जर तळपत असला तर त्याचा ताप तेवढा होत नाही, पण मेघ आल्याच्या नंतर त्या मेघातून येणारे जे सूर्यकिरण असतात ते मात्र जास्त पोळणारे असतात. म्हणजे आभाळाची सावली दिसायला जरी सावली असली तरी सावलीचा परिणाम जशी देत नाही, त्याप्रमाणे विषयामध्ये दिसायला सुख जरी असलं तरी सुखाचा परिणाम आपल्याला भोगायला मिळतो अशी विषयाची अवस्था नाही असं ज्ञानोबरांनी चिंतन केलेलं आहे. म्हणजे जीवाला पाहिजे आहे सुख, पण ते सुख शोधण्याकरता त्याने स्वीकारलेला जो प्रकार आहे तो प्रकार जीवाचा चुकायला लागला, एवढं मात्र त्याच्याकडून घडलेलं आहे. विषयात सुख शोधतो, युष्मत प्रत्येक गोचरामध्ये सुख शोधतो. सगळ्या जीवाचा आयुष्याचा काळ कसा बर्बाद व्हायला लागला, जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीमध्ये याचं फार सुंदर चिंतन केलेलं आहे. देह स्त्री पुत्र मित्रानुचर हय वृषाः तोषहेतुर्ममेत्थम सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथित मल ममीमांसमीमांसयेह येते जीवन्ति येन व्यवहृति पटवो येन सौभाग्य भाजः तम प्राणाधीशमंतर्गतम अमृतम ममम नैव मीमांसयन्ते. आचार्यांनी विचार असा सांगितला आहे, सगळे जीव जगामध्ये जो विचार करत राहतात, आपल्याला सुख पाहिजे आणि सुखाकरता विचार केला पाहिजे एवढं जीवाला माहिती आहे बरं का. विचारा वाचून नफविजय समाधान हे कुठंतरी ऐकलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग विचार करण्यामध्ये जीव प्रवृत्त होतो. पण कोणता विचार केला म्हणजे समाधान सुख मिळणार आहे हे जीव विसरतो आणि त्या जीवाकडून काय होतं, मांस मीमांसा चालत राहते, आत्ममीमांसा बाजूला पडते. विठ्ठल विठ्ठल. मीमांसा म्हणजे विचार. मांसाच्या संबंधातला विचार माणसं करत राहतात आणि आत्म्याच्या संबंधातला विचार विसरून जातात, असा विचार जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेला आहे. आपली मांस मीमांसा कशी चाललेली आहे याचं चिंतन स्पष्ट करताना आचार्यांनी तिथे सांगितलं, देह स्त्री पुत्र मित्र अनुचर हय वृषाः तोषहेतुर्ममेत्थम. हे सगळे मला तोषहेतू आहेत. मला आनंद देणारे कोण कोण आहेत? माझा देह मला आनंद देतो, माझी भार्या मला आनंद देते, माझा मुलगा मला आनंद देतो, माझा मित्र मला आनंद देतो, माझा सेवक मला आनंद देतो, माझे बैल घोडे कुत्रे हे सगळे मला आनंद देणारे आहेत. अशा पद्धतीचा विचार करत करत मनुष्य काय करतो, तोष हेतू मम इत्थम, हा सगळ्याच्या सगळा माझ्या तोषाला हेतू असलेला वर्ग आहे असा विचार करत करत हा मनुष्य मांस मीमांसा करत करत सर्वे स्वायुर नयन्ते, आपल्या स्वतःच्या आयुष्याचा काळ त्याचा अपव्यय करून टाकतात. मांस मीमांसयेह, ही अशी मांस मीमांसा करत करत माणसं आपल्या आयुष्याचा काळ व्यर्थ घालवतात. मला देह सुख देणारा असा मनुष्यानं विचार केला, विचारानं सुख मिळणार हे जरी खरं असलं तरी देह सुख देणार आहे असा विचार करून सुख मिळतं का याचा विचार करा. देह सुख देणारा नाही, भार्यापुत्र सुख देणारे नाहीत. अनेक ठिकाणी याचे चिंतन संतांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये
देहाच्या संबंधाने विचार सांगताना असं सांगितलं की संसार सागरातून तरुण जाताना आपल्या स्वतःच्या शरीराचं पोषण करीत मी सागर तरुण जाईन असा जर कोणी विचार करत असला तर नदीतून तरुण जाणारा मनुष्य आपल्या हातामध्ये लाकडाचा ओंडका लागला म्हणून जसं मगरीला धरून बसतो, मगरीला धरल्याच्या नंतर लाकडाच्या ओंडक्याला धरून जसं पलीकडे जाता येतं तसं मगरीला धरून नदीच्या पलीकडे जाणं शक्य का हो? नदीच्या पलीकडे जाणं शक्य नाही. लाकडाचा ओंडका समजून मगरीला धरल्याने जसं नदीच्या पलीकडे जाता येत नाही तसं देहाचं पोषण करण्याने मनुष्याला संसार सागरातून तरुण जाता येत नाही असा विचार आचार्यांनी सांगितलेला आहे बरं का. शरीर पोषणार्थी सन ये आत्मानम दिदृक्षते, जो स्वतःच्या शरीराचं पोषण करत करत आत्मतत्वाच्या दर्शनाचा प्रयत्न करतो. ग्राहम दारुधिया धृत्वा, त्याने काय केलेलं आहे? मगराला लाकडाच्या बुद्धीनं धरलेलं आहे. नदीम तरतुम स इच्छते, नदीतून तरुण जाण्याची इच्छा आहे. लाकूड या बुद्धीनं मगरीला धरलेलं आहे. त्याला जसं नदीच्या पलीकडे जाता येत नाही, संसार सागराच्या पलीकडे जायचंय आणि साधनभूत असलेल्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे देहाचं पोषण हा जर करायला लागला तर त्याला संसार सागरातून कदापि तरुण जाता येणार नाही. मला सांगायचं काय, देहाला यानं माझ्या आनंदाला हेतुभूत असलेला हा देह आहे असा विचार देहाच्या संबंधामध्ये जरी केलेला असला तरी देह याला संसार सागरात बुडवणारा जर असेल तर हा देह त्याला संसार सागरातून पलीकडे नेऊन सुख देतो असं चिंतन करता येईल का? सांगा. विठ्ठल विठ्ठल. देहाचं पोषण करून आपल्याला उपयोग नाही. देह आनंद देणारा म्हणून मनुष्य देहाचा विचार करत राहतो. भार्य आनंद देणारी म्हणून मनुष्य भार्येचा विचार करत राहतो. मुलगा आनंद देणारा, मित्र आनंद देणारा म्हणून माणसं बायका मुलाचा विचार करत राहतात, मित्राचा विचार करत राहतात. पण याच्यापैकी कोणीतरी आपल्या सुखाला हेतुभूत होणार आहे का? कोणापासून तरी आपल्याला आनंद मिळणार आहे का? भार्येपासून आनंद मिळतो असं जर नियमानं सांगायचं झालं तर आपल्याला हे सिद्ध करता येईल का? अनेक उदाहरणं अशी आपल्याला पाहायला सापडतात की लोकांच्या गळ्यामध्ये कर्कशा बायको पडले. आता त्या कर्कशेपासून याला संसाराच्या दृष्टीने ज्याला तो सुख म्हणतोय ते तरी मिळतं का? कर्कश संगती दुःखावदंड भजेते, दुःखावदंड भजेते, दुःखावदंड भजेते. कर्कश संगती दुःखावदंड भजेते, दुःख निवारण भजेते, दुःख निवारण भजेते. कर्कश संगती संगती दुःखावदंड भजेते, दुःखावदंड भजेते, दुःख निवारण भजेते. संगती दुःख उदंड फजिती. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, कर्कशा भार्या पदरात जर पडली तर तिच्या संगतीमध्ये उदंड दुःख भोगावं लागतं. अशी स्थिती अनेकाची आपल्याला जगामध्ये पाहायला सापडते बरं का. मग भार्या ही तोष हेतू आहे, भार्या ही आनंदाला हेतू आहे, भार्यामध्ये सुख आहे अशा पद्धतीचा विचार करून चालतो का? चालत नाही महाराज बरं का. देह सुख देणारा नाही, भार्या सुख देणारी नाही, पुत्र सुख देणारा नाही बरं का. देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, चौतो झाला भांड चहाड, चोरटा शिंदळ, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल तुमका, चोर झाला चुका वरका नाही घातली. तुकाराम महाराजांनी वर्णन अशी केलेली आपल्याला पाहायला सापडतात की बाबा एखाद्या वेळेला एखाद्या स्त्रीला मुलगा जर झाला तर तो मुलगा झाल्याबरोबर तिला आनंद होतो. पुत्र झाला म्हणे रांड, महाराज म्हणतात ती बाई पुत्र झाला म्हणून आनंदाने मिरवायला लागली. तर तो झाला भांड चहाड चोरटा शिंदळ. आणि पुढे मग त्या मुलाच्या नावानं जर आपण विचार करायला लागलो, अगोदर मुलगा झाला याचा आनंदोत्सव झाला, त्या मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा
करण्याकरता पेढे वाटले आणि पुढे तारुण्यात आल्याच्या नंतर त्या मुलाची अवस्था काय झाली तर तो झाला भांडखोर झाला, चहाडी करणारा झाला, चोऱ्या करणारा झाला आणि शिंदळकी करणारा झाला. आता जाय तिकडे पिढी लोका, जिकडे जाईल तिकडे लोकांना तो त्रास द्यायला लागला. जोडी भांडवल थुंका आणि जिकडे तिकडे लोकांना त्रास देण्याच्या लोकांनी चिथू जर केले तर असा मुलगा आनंदाला हेतू आहे असं म्हणता येईल का? असं म्हणता येत नाही महाराज. पुत्र झाला चोर, मायबापा हर्ष थोर. असा चोर मुलगा झाल्याच्या नंतर मायबापाला सुरुवातीला जरी आनंद वाटला तरी तो मुलगा आनंद देणारा आहे असं म्हणता येतं का? बोला, म्हणता येत नाही महाराज. अनेक मुलांची वर्णनं तुकाराम महाराजांनी अशी केलेली आपल्याला पाहायला सापडतात की त्यांची वर्णनं पाहिल्याच्या नंतर तो मुलगा आनंदाला हेतू आहे असं कदापि आपल्याला म्हणवणार नाही. विठ्ठल विठ्ठल ऐसे कोळी पुत्र होते बुडविते पूर्वजा. अनेक वर्णन अशी तुकाराम महाराजांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशीत दुराचार पुत्र झाला. वंशामध्ये दुराचारी जर पुत्र जन्माला आला तर त्याचे पितर स्वर्गामध्ये राहून कपाळ बडवून घेतात म्हणे. आहा कटा करतात म्हणजे अरे अरे काय झालंय, आमच्या कुळामध्ये असा देवटा कसा जन्माला आला म्हणून त्यांना वाईट वाटतं, ते दुःख करतात, शोक करतात. अशी वर्णनं संतांनी केलेली आहे. आता स्वर्गातल्या पितरांना सुद्धा ज्याच्यापासून सुख प्राप्त होण्याची शक्यता नाही, जिवंत असलेल्या बापाला तो सुख देईल का? जिवंत असलेल्या बापाला तो सुख देईल असं म्हणता येतच नाही. मला एकच चिंतन याच्यातून सांगायचंय. देह, स्त्री, पुत्र, मित्र, अनुचर, हय, वृष हे सगळेच्या सगळे माझ्या आनंदाला हेतू आहेत असा विचार करत करत या सगळ्या शरीरांची म्हणजे मांसाची मीमांसा म्हणजे मांसाचा विचार करत करत मनुष्य आपलं आयुष्य व्यर्थ गमावीत जर असेल तर त्याला सुख प्राप्त होईल का? सांगा. त्याला सुख प्राप्त होत नाही. माणसं काय करतात? हे मांस मीमांसा करतात. पुढे आचार्यांनी सांगितलं एते जिवंती येणं, ही मांस मीमांसा ज्यांच्या संबंधानं आपण करायला लागलो हे सगळीच्या सगळी ज्याच्या कृपेनं जगतात. येते जिवंती येणं, व्यवहृती पटवाहा, ज्याच्या कृपेनं हे सगळे व्यवहार करतात. येणं सौभाग्य भाज्या, या सर्व जीवांना ज्याच्या कृपेनं सुख प्राप्त होतं. तम प्राणाधीशम, तो सर्वांच्या प्राणाचा अधीश. अंतर्गतम, सर्व जीवांच्या अंतर्गत असलेला. अमृतम, अमृत स्वरूपाचा असलेला परमात्मा. नैव मीमांसयंती, त्याचा मात्र कोणी विचार करत नाही असं आचार्यांनी चिंतन केलेलं आहे. मांस मीमांसा करतात पण मांसाच्या हाडामासाच्या असलेल्या या देहाला जिवंत ठेवणारा, या देहाला जिवंत ठेवण्याकरता ज्याची कृपा उपयोगी पडते असा जो परमात्मा त्याचा मात्र कोणी विचार करत नाही असं चिंतन आचार्यांनी केलेलं आहे. मला सांगायचं काय, मांस मीमांसा करणं याच्यात सुखाचा लाभ नाही. विषयाच्या नादी लागणं याच्यामध्ये सुखाचा लाभ नाही. युष्मत प्रत्यय गोचराच्या नादी लागूच नका. तो जड असलेला पदार्थ असला तरी त्याच्या नादी लागू नका, तो चेतन असला तरी नादी लागू नका. विठ्ठल विठ्ठल. काय केलं पाहिजे? सुखाच्या प्राप्तीकरता आत्ममीमांसा झाली पाहिजे, आत्मतत्वाचा विचार झाला पाहिजे असं आचार्य चिंतन करतात. आणि आत्म्याचा विचार झाला पाहिजे याचाच अर्थ देवाच्या प्राप्तीचा प्रयत्न झाला पाहिजे तर सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. अन्यथा सुख प्राप्त होणार नाही. विषयाच्या नादी लागून सुख मिळत नाही, विषयांधाच्या नादी लागून सुख मिळत नाही. आपल्याला सुख शोधायचं असेल तर त्याच्याकरता परमात्मा प्राप्ती करूनच घेतली पाहिजे असा विचार संतांनी सांगितलेला आहे बरं का. सुखा लागी करीसी तळमळ तरी तो पंढरीसी जाई. काही वेळ सुखा करता जर तुझी तळमळ चालू असली बाबा तर विषयाच्या किंवा संसारी जीवांच्या नादी लागू नको, पंढरीला जा. पंढरीला गेल्याच्या नंतर त्या परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं काय होईल? मग तू अवघाची सुखरूप होसे, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. तुला सुखरूपता प्राप्त होईल. देवाची कृपा पाहिजे, देवाचं ज्ञान पाहिजे, देवाची भक्ती पाहिजे, त्याच्यानंच सुख प्राप्त होतं. देवाचा विचार सोडून संसाराचा विचार करण्यामध्ये सुख लाभ नाही. विठ्ठल विठ्ठल. सुखाकरता परमात्मा प्राप्ती पाहिजे एवढं आपण याच्यातून लक्षात घ्यायचं. आतापर्यंतच्या विचारातून परमात्मा प्राप्ती पाहिजे. मग सुखाकरता अपेक्षित असलेली ही जी परमात्मा प्राप्ती आहे या परमात्मा प्राप्तीमध्ये तरी नक्की सुख आहे का असं जर कोणी विचारलं तर परमात्मा प्राप्ती म्हणजेच सुख लाभ आहे अशा पद्धतीचे चिंतन आपल्याला करता येतं. कारण देव, परमात्मा आणि सुख दोन्ही एका तत्वाची नाव आहेत. परमात्मा प्राप्ती झाली म्हणजे सुख प्राप्ती झाली, मोक्ष मिळाला म्हणजे देव मिळाला म्हणजे सुख प्राप्ती आहे असं चिंतन शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतं बरं का.
का. मोक्षामध्ये सुख असण्याचं कारण काय याचा विचार करत असताना पंचऋषीकारांनी मोक्षाच्या चतुर्विधतेचं चिंतन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. चातुर्विध्यम उदाहृतम. मोक्षामध्ये चतुर्विधता आहे. चतुर्विधता म्हणजे 4 प्रकारचा मोक्ष जो आपण सांगतो तो नाही बरं का. पंचऋषीकारांनी सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता हे चातुर्विध्य सांगितलेलं नाही. पंचऋषीकारांनी सांगितलेलं चातुर्विध्य वेगळ्या प्रकारचं आहे बरं का. दुःखाभावश्च कामाप्ती कृतकृत्योहम इत्यसौ प्राप्त प्राप्तोहमित्येवम चातुर्विध्यम उदाहृतम. मोक्षामध्ये असलेलं चातुर्विध्य अशा प्रकारचं आहे. चतुर्विधता मोक्षातली कशी आहे. मोक्षात आपल्याला 4 अंशाचा प्रत्यय येतो. अंश नाही ते मोक्षातले. मोक्ष ही एकसंध वस्तू आहे पण त्या मोक्षामध्ये 4 अंशाचा कल्पनेनं आपल्याला प्रत्यय मानावा लागतो. काय काय प्रत्यय आहे तिथं. दुःखाभावाचा प्रत्यय आहे, सर्व कामाप्तीचा प्रत्यय आहे, कृतकृत्यतेचा प्रत्यय आहे आणि प्राप्त प्राप्तव्यतेचा प्रत्यय आहे. विठ्ठल विठ्ठल. भेटला म्हणजे मोक्ष मिळाला आणि मोक्ष मिळाला म्हणजे या 4 गोष्टी घडल्या. आता या 4 गोष्टीमध्ये आपल्याला सुखाचा प्रत्यय आहे की नाही सांगा. दुःखाभाव झाला म्हणजे सुखप्राप्ती झाली, सर्व कामाप्ती झाली म्हणजे सुखप्राप्त झाली, कृतकृत्यता आली म्हणजे सुखप्राप्ती झाली आणि प्राप्त प्राप्यता सिद्ध झाली म्हणजेच त्या जीवाला सुखरूपता सिद्ध झाली. असं चिंतन आपल्याला करता येतं. दुःखाभाव हा मोक्षामध्ये या 4 ज्या अवस्था आहेत याचं एक क्रमाक्रमानं थोडंसं चिंतन करा. मोक्षामध्ये दुःखाचा अभाव आहे. काही लोकांच्या दृष्टीनं काय आहे महाराज, दुःख असू द्या असं काही लोकांचं म्हणणं आहे. दुःखाचा अभाव, अत्यंत अभाव मोक्षामध्ये या लोकांना अपेक्षित नाही. या लोकांचं म्हणणं काय, हे लोक असं सांगतात की बाबा अनंत प्रकारचं दुःख असलं आणि त्याच्यात थोडं सुख प्राप्त झालं की मोक्ष झाला. अनंत प्रकारचं दुःख आणि त्याच्यामध्ये थोडंसं सुख जर असेल तर ते सुख शोभून दिसणारं आहे बरं का. त्यांनी त्याच्याकरता दृष्टांताने असा विचार सांगितला, सुखम ही दुःखाने अनुभूय शोभते. विचार त्यांनी असा सांगितला, दुःखाचा अनुभव घेता घेता, अनंत दुःखाचा अनुभव घेता घेता थोडं सुख जर तुम्हाला मिळालं तर ते सुख शोभणार आहे. दृष्टांत त्याला काय दिला, घनांधकारे शिव दीपदर्शनम. घन अंधकार असावा आणि त्याच्यामध्ये टिमटिमता दिवा लावावा. तो दिवा जसा शोभतो का सूर्याच्या प्रकाशात लावलेला दिवा शोभतो नाही. सूर्याच्या प्रकाशात दिवा लावला तर शोभत नाही. घन अंधकारामध्ये एवढी लहानशी पणती जरी लावली तरी एवढा दिवा शोभून दिसतो. घन अंधकारात लावलेला लहानसा दिवा जसा शोभावा तसं अनंत दुःखामध्ये अल्पस सुख शोभतं. त्याचंच नाव मोक्ष असं काही लोकांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. या लोकांच्या दृष्टीनं जर विचार आपण केला तर हे दुःखाभावाला मोक्ष म्हणतात का. यांच्या मोक्षामध्ये दुःखाभाव, यांचं मोक्षाचं जे स्वरूप यांनी ठरवलंय त्याच्यामध्ये दुःखाभाव हे मानत नाहीत. पण वेदांतात सांगितलेलं जे मोक्षाचं स्वरूप आहे, संतांनी सांगितलेलं जे मोक्षाचं स्वरूप आहे तिथं दुःखाचा अत्यंत अभाव आहे बरं का. दुःख ते कैचे नये स्वप्नासी अशी अवस्था झाली तरच ते दुःखाभावातून मोक्ष सिद्ध झाला असं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. मोक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे. जीवाच्या वाट्याला येणारं हे जे दुःख आहे ना, हे दुःख कोणी दिलं याच्याबद्दल वेदांतांनी चिंतन असं केलंय, अज्ञान जेवढं दुःख देतो तेवढं दुःख कोणतंही निमित्त देत नाही. विठ्ठल विठ्ठल. वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूला उपदेश करताना वसिष्ठाचं वचन आहे, न व्याधीर न विषमवापी तथान्यद्वापी भूतले दुःखाय स्वशरीरस्थम मौर्ख्यमेतद यथा नृणाम. वसिष्ठांनी सांगितलं, यथा स्वशरीरस्थम मौर्ख्यम दुःखाय. मनुष्याच्या शरीरातच विद्यमान असणारी मूर्खता म्हणजे अज्ञान हे मनुष्याला जेवढं दुःख देतं तेवढं जगातलं कोणतंही दुःखदायी निमित्त दुःख देऊ शकत नाही. अनेक निमित्ताचा विचार तिथं त्यांनी अगोदर सुरुवातीला सांगितला. मनुष्याला व्याधीनं दुःख आहे की नाही, मनुष्याच्या शरीरात रोग निर्माण झाला, दुःख आहे. व्याधीनं दुःख होतं, गोष्ट कबूल आहे. पण त्यांनी सांगितलं तथा न व्याधी तथा न बरं का. व्याधी तसं मूर्खपणा जेवढं दुःख देतो तेवढं व्याधीपासून दुःख होत नाही. न विषम वापी. मनुष्याच्या शरीरामध्ये विष गेलं दुःख आहे की नाही हो, व्याधीनं दुःख आहे. विष शरीरात गेलं दुःख आहे. हा तथा अन्यद्वापी भूतले. अजूनही काही जगाच्या पाठीवर अशी कारणं आपल्याला पाहायला सापडतात त्याच्यानं जीवाला दुःख होणार आहे. पण ही सगळी निमित्त जे दुःख देऊ शकतात ते अज्ञानानं दिलेल्या दुःखा एवढं दुःख यांना देता येत नाही. विठ्ठल विठ्ठल.
अज्ञानानं जेवढं दुःख दिलं तेवढं दुःख कोणीही दिलेलं नाही. म्हणजे दुःख जे पदरात पडले ते अज्ञानानं. मग हे अज्ञान निवृत्त झाल्यानंतर दुःखाचा अत्यंत अभाव होणार आहे की नाही हो? अज्ञानाने जर दुःख दिलं असेल तर दुःख घालवायकरता काय घालवावं लागेल? अज्ञानच घालवावं लागेल. ज्याच्याने जे जन्मलं त्याच्या नाशाने ते मरणार आहे, अशा पद्धतीचा विचार करा. ज्याच्या बाबतीमध्ये जे उपादान कारण आहे त्या उपादान कारणाचा नाश झाल्याच्या नंतर कार्याचा नाश होणारच आहे, असा विचार आपल्याला करता येतो. हा सगळ्या दुःखाचं उपादान कारण आहे अविद्या, आणि उपादान कारण असणारी अविद्या एकदा नष्ट झाली की सगळ्या दुःखाचा समूळ नाश झाला, असं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. म्हणजे दुःखाच्या समूळ नाशाकरता अज्ञानाचा नाश व्हावा लागतो. मोक्ष नावाच्या अवस्थेमध्ये अज्ञान आहे का सांगा? मोक्षात अज्ञान नाही. आणि मोक्षात अज्ञान नसल्यामुळं का उपादान कारणरूपी अज्ञानच नसल्यामुळं त्याच्यापासून निर्माण होणारं दुःख मोक्षामध्ये तिळमात्र नाही. म्हणून मोक्षामध्ये दुःखाभाव नावाचा अंश आहे असं चिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल. मोक्षामध्ये दुःखाभाव जसा आहे तसा दुसरा अंश सांगितला. कामाप्ती म्हणजे सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतात. जे जे तुम्हाला पाहिजे असतं ते सगळं मोक्षामध्ये मिळाल्यासारखं वाटतं. मोक्षात ते मिळत नाही. मोक्षामध्ये गतार्थ होतं असं चिंतन वेदांतांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आपल्याला आता चहा पाहिजे वाटला, आपल्याला आता स्वर्गातलं अमृत प्यावं असं वाटलं, पण स्वर्गातलं अमृत आत्ता आपल्याला इथं बसल्या बसल्या प्राप्त आहे का हो? प्राप्त होत नाही. पण महात्म्याला, ज्ञान्याला ज्ञान झाल्याच्या नंतर, मोक्षावस्था सिद्ध झाल्याच्या नंतर त्याला अमृत मिळतं की नाही? विचारशास्त्राने त्याला अमृत मिळतं असं सांगितलं नाही. अमृत मिळण्याने जो आनंद असतो त्याच्यापेक्षा मोठा आनंद त्याला सिद्ध झालेला असल्यामुळे अमृताचा आनंद त्याला गतार्थ झाला म्हणे. विठ्ठल विठ्ठल. मोठा आनंद मिळाल्याच्या नंतर लहान आनंदाची अपेक्षा कोणाला आहे का? आनंदाची अपेक्षा होत नाही. बाकीच्या सामान्य तुच्छ विषयाच्या आनंदाची ज्ञानाला अपेक्षा का नाही? त्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला. आनंदाची परमसीमा त्याला सिद्ध झाली, आणि आनंदाच्या चरमसीमेला जो जाऊन पोचला तो लेशभर आनंदामध्ये गुंतेल का? गुंतत नाही महाराज. परमात्म्याच्या आनंदातला एक अंश घेऊन जगातल्या सगळ्या आनंददायी वस्तू आनंद देणाऱ्या ठरतात असं उपनिषदात चिंतन आहे बरं का. एतसेवा आनंदस्य अन्यानी भूतानी मात्राम उपजीवन्ते. श्रुती मातेनं वर्णन केलं. या परमात्म्याच्या ठिकाणी असलेल्या आनंदातली एक मात्रा घेऊन बाकीची सगळीच्या सगळी भूत आनंदाचा अनुभव घेतात. म्हणजे विषयामध्ये जरी आपल्याला आनंद दिसत असला तरी तो परमात्म्याचा आहे. फक्त परमात्म्याचा परिपूर्ण आनंद विषयात नाही, अंशरूप आनंद विषयामध्ये आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. मग अंशरूप आनंदाच्या रूपातले असलेले सगळे काम, ऐका, कामाप्ती महात्म्याला झाली याचं चिंतन जे पंचरशिकार करतात. मोक्षामध्ये कामाप्ती आहे, सर्व कामांना त्याच्या सिद्ध झाले अशा पद्धतीची अवस्था त्याला सिद्ध होते असं जे वर्णन आहे त्याचा विचार मला सांगायचा आहे. सर्व कामाप्ती झाली म्हणजे त्याला सगळं मिळालं का? सगळं मिळालं नाही. उलट त्या महात्म्याची अवस्था आपण जर बघायला लागलो तर तुकाराम महाराजाकडे देव त्यांच्याकडे आला तर त्याला बसायला आसन घालायला नव्हतं, अशी अवस्था सांगितली की नाही. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं की नाही. देवाला बसायला आसन घालायचं तरी एक धड बाज नव्हते. महाराजांनी वर्णन काय केलंय? घरी मोडकिया बाजा. शब्दप्रयोग कसा आहे? बाजा बहुवचनी शब्दप्रयोग आहे बरं का. एक मोडकी बाज घालून आसन करता येत नाही, पण अनेक मोडक्या बाजा कशा तरी एकाला एक जोडून आसन करता येतं. अशा अनेक बाजा तुकाराम महाराजांनी जोडल्या बरं का. एका बाजूला पाय नाही, एका बाजूला मासवा नाही, एका बाजूला गाता नाही, एका बाजूला सुंभ नाही, अशा अनेक बाजा तुकाराम महाराजांच्याकडे ज्या होत्या त्या एकाला एक जोडून तुकाराम महाराजांनी आसन तयार केलं. वरी वाकळाच्या शेजा, बरं त्याच्यावर घालायला तरी धड गादी तुकाराम महाराजाकडं नाही, रजई तरी नाही महाराज. वाकळाच्या शेजा तुकाराम महाराजांनी घातल्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. देवाला बसवणं झालं. घरी आलेल्या देवाला बसवणं झाल्याच्या नंतर त्या देवाला आता पाहुणचार म्हणून जेवा म्हणणं भाग होतं की नाही. महाराजांनी देवाला विचारलं, देवा जेवायचे का? देवा म्हणले जेवायला चालू म्हणले तुमच्या घरी. आता काय करता? जेवायचं म्हणून देवाने सांगितल्याच्या नंतर तुकाराम महाराज घरात आले आणि आपल्या भार्येला म्हणायला लागले, म्हणे आपण देव आलेले आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी आपल्याकडे आला, मी ज्याची नित्य आराधना करतो तो आपल्या घरी आलेला आहे आणि त्याला जेवायला काहीतरी केलं पाहिजे म्हणे. त्यानं विचार सांगितलं, काय करू म्हणे. घरामध्ये अन्नाचं कण नाही, मग काय करावं? तुकाराम महाराजांनी देवाला काय दिलं जेवायला? दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कण्या. पाण्यामध्ये रांधलेल्या कण्या तुकाराम महाराजांनी देवाला दिल्या. पाण्यात रांधलेल्या म्हणजे कण्या शिजवायला ताक सुद्धा तुकाराम महाराजांना मिळालं नाही, पाण्यात शिजवलेल्या कण्या. आमचे गुरुजी त्या कण्याचं वर्णन करत होते.
कण्यामध्ये 3 प्रकार आहेत म्हणे. श्री कण्या, जय कण्या आणि जय जय कण्या. श्रीराम जयराम जय जयराम सारखं श्री कण्या, जय कण्या आणि जय जय कण्या असे कण्यामध्ये 3 प्रकार आहेत. ताकात शिजवलेले. ऐका, त्या कण्याची नावं सांगतो तुम्हाला. श्री कण्या कोणत्या, जय कण्या कोणत्या आणि जय जय कण्या कोणत्या, त्याच्याबद्दल गुरुजीचं स्पष्टीकरण असं होतं. ताकात शिजवलेल्या, पानात वाढलेल्या, हातानं उचलून खाण्यासारख्या ज्या कण्या असतात त्याला म्हणायचं श्रीकण्या. ताकात हे पाण्यात शिजवलेल्या पण हातानं उचलून खाता येण्यासारख्या ज्या कण्या असतात त्याला म्हणायचं जय कण्या. आणि पाण्यात शिजवलेल्या आणि पत्राळीत टाकल्याबरोबर वाहून जाणाऱ्या ज्या कण्या असतात त्याचं नाव असतं म्हणे जय जय कण्या. बरं का, घागरभर पाणी मूठभर कण्या टाकून शिजवल्यावर काय व्हायचं महाराज, वाहूनच जातील की नाही कण्या त्या पानामध्ये वाढल्यानंतर. त्याचं नाव आहे जय जय कण्या. आणि अशा जय जय कण्या तुकाराम महाराजांनी देवाच्या पानात वाढल्या म्हणे. म्हणून देवाला तुकाराम महाराजाच्या घरच्या त्या कण्या खात असताना 4 हात प्रगट करावे लागले. कशा करता, 2 हात पत्राळ सावरायला आणि 2 हात कण्या खायला देवाने प्रगट केले होते म्हणे. असं देवाचं कण्याचं भोजन झालं. बसायला बाज मोडके, त्याच्यावर वाकळाची शेज, घरामध्ये आणून देवाला जेव घातलं तर कण्याचं भोजन दिलं. आणि दरदरीत पाण्यामध्ये शिजवलेल्या कण्या खाणं झाल्याच्या नंतर परमात्मा बाजेवर परत येऊन बसल्यावर आसनावर येऊन बसल्यावर देवाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा मुखशुद्धी देऊ द्या म्हणे. काहीतरी विडा देतील, 13 गुणी विडा मिळेल आपल्याला, काहीतरी मिळेल असं वाटलं, देवाला वाटलं. पण सुपारीचं खांडही तुकाराम महाराजाकडं देवाला देण्याला नाही. मग अशा अवस्थेत तुकाराम महाराजांनी काय केलं, मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. महाराज म्हणतात, देवा मी दुर्बळ असल्यामुळं मुखशुद्धी करता तुम्हाला तुळशी दलाच्या पलीकडे काही देऊ शकत नाही. आता ही तुकाराम महाराजाची अवस्था पाहिली तर त्यांना सर्व कामाप्ती आहे म्हणता का, बोला विठ्ठल विठ्ठल.